कसे आहात तुम्ही? आज आहे चिकन खाण्याचा दिवस. तर आज माझी मम्मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मम्मीच्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण चिकन बिर्याणी 3 स्टेपमध्ये बनवणार आहोत. या बिर्याणीला हैदराबादी दम बिर्याणी पण म्हणतात, पण आपण ही घरात सोप्या पद्धतीने केली आहे. चिकन बिर्याणीसाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण काही मसाले टाकणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, पाव चम्मच हळद, 1 चम्मच किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ आणि घरात लावलेली 1 ग्लास दही आहे. आलं लसूणची पेस्ट. हे सर्व टाकून एक 10 ते 15 मिनटं ह्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. आपलं चिकन मॅरिनेट होतंय ना, तोपर्यंत कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा असं कापून घेतलेला आहे. हा कांदा अगोदर आपण तळून घेऊया. कांदा तळतोय ना, तोपर्यंत आपण एक साईडला एका गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि तांदूळ भिजत घातलेले आहे. बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ आहे ना, बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो भिजत घातलेला आहे. आपण जे चिकन मॅरिनेटसाठी ठेवलेलं ना, 15-20 मिनटं झालेली आहेत. त्यात 1 टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा हे टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 शिट्या लावायच्या कुकरच्या. आता त्याला मी गॅसवर ठेवत आहे. अशी आपली बिर्याणीसाठी पूर्वतयारी असली ना, की अगदी अर्ध्या तासात आपली बिर्याणी झटपट तयार होते. एक साईडला पाणी ठेवलं, एक साईडला चिकन शिजायला ठेवलंय, एक साईडला कांदा फ्राय करते. 2 शिट्या झालेल्या आहेत आणि इथे आपला कांदा पण असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. तो आता आपण काढून घेऊया. हा नंतर मस्त कुरकुरीत होतो. खायला पण मस्त लागतो. नाही ग, बिर्याणीवर टाकायला. कांदा कोण खातं का? आता आपण आहे ना वाटण करणार आहोत. त्यासाठी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेऊया. अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता त्याच्यात आहे ना चवीनुसार थोडंसं अधिकच मीठ टाकायचं. आता याच्यात आपण हे सर्व तांदूळ शिजायला टाकून द्यायचे. पलिता मारून घ्यायचा. तांदूळ आपण एका गॅसवर आहे ना टोप गरम व्हायला ठेवलाय. त्याचं तेल जे होतं ना ते टोपात टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा, कारण हीच ग्रेव्ही बिर्याणीसाठी होते आणि बेस्ट लागते. हां, मस्त मस्त. आता अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केलेली ना ती पेस्ट टाकायची आणि चांगले परतून घ्यायची. वाव मम्मा, सुगंध काय भरपूर सुटलाय असा. वाव. आता हे टोमॅटो टाकून घ्यायचे. हा, आणि मिक्स करायचं ना मम्मी? हो, पूर्ण हे ना गाळ होईपर्यंत परतत राहायचं. अगं मम्मी, याचं गाळ कसा होईल ग? अगं ह्याला गरम केलं ना, परतलं ना की परतून परतून टोमॅटोचा गाळ होतो. त्यासाठी त्याच्यात ना आपण आता काही मसाले घालणार आहोत. थोडंसं मीठ घातलं ना मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपण चिकन शिजताना पण मीठ टाकले, भातात पण मीठ टाकले. मीठ आपल्या अंदाजाने टाका. त्यामुळे मीठ टाकलं की टोमॅटोचा गाळ पटकन होतो. आता याच्यात
धने पावडर टाकलाय आहे, सुगंध काय भारी आलाय ग मम्मी. जिरा पावडर आणि 1 चम्मच बडीशोपची पावडर आहे. याने ना खूप घमघमीत असा बिर्याणीला सुगंध येतो. आताच पूर्ण घरात बघ कसा सुगंध सुटलेला आहे. थोडंसं कलरसाठी लाल तिखट मसाला. अच्छा, म्हणून एवढं चांगला बनतो काय, मस्त सुगंध येतो याच्यामधनं. मैत्रिणींनो, Recipe कळाली. बडीशोपची पावडर आहे ना आठवणीने टाकायची, त्याच्यामुळे ना बिर्याणीला खूप असा सुंदर सुगंध येतो. तुम्हाला पण रेसिपी कळाली मम्मीची. हे बघ असा पूर्ण गाळ करून घ्यायचा. थोडं ह्याला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे कुकरमध्ये बघूया आपलं चिकन शिजलंय का? हे बघ. वाव मम्मा, काय सुगंध सुटलाय. बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, कसं मस्त वाटतंय हे. आणि ह्या साईडला आपला राईस पण झालेला शिजून झाला आहे. शिजून राईस झालाय. पूर्ण नाही शिजवायचा, 70% राईस शिजवायचा आहे. बघा मैत्रिणींनो, असा हा बोटावर तुटला ना की गॅस बंद करायचा. कारण बाकी आहे, नंतर आपण जेव्हा दम देतो ना त्यावेळेस तो राईस पूर्णतः बिर्याणीमध्ये शिजून निघतो. आता हा आपण एका गाळणीवर चाळून घेऊया. असा एक रिकामा टोप घेतलाय, त्याच्यावर अशी चाळण घ्यायची आणि आपला जो राईस हा होता ना हा ह्याच्यावर काढून घ्यायचा, म्हणजे पूर्ण पाणी निथळलं जातं. पाणी निथळेपर्यंत आहे ना आपण आपलं इथे हे चिकन आहे ना फ्राय मसाला जो आपण ठेवलेला तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. आणि आपलं हे चिकन शिजून झालेलं ह्याच्यात टाकणार आहोत. अच्छा, ह्यानी काय होतं मम्मी? अगं हे दम बिर्याणीचं आहे ना, ही ग्रेव्ही बनली चिकनची. 3 स्टेपमध्ये बिर्याणी बनली जाते. स्टेप 1 राईस बॉईल करायचा. सेकंड स्टेप चिकन बॉईलसाठी ठेवायचं मॅरिनेट करून. थर्ड स्टेप हे ही अशी ग्रेव्ही आपली तयार झाली. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला आता दम द्यायचा आहे. आणि तो कसा देणार मम्मी? तो आता मी तुला दाखवते. आपण बिर्याणीला दम देणार आहोत. तर एक कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये ना खाली थोडीशी अशी ग्रेव्ही टाकून घ्यायची. आपला राईस सुक्का होणार नाही अशी थोडीशी ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. आता हा आपण जो चाळणीत राईस ठेवलेला ना तो टाकून घ्यायचा. त्याला असं व्यवस्थित करून घेतलं की त्यावर आपण जो तळलेला कांदा आहे, हा तळलेला कांदा, आवाज बघ कसा कुरकुरीत येतो. हा तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, पुदिना असला तर पुदिना टाकला तरी चालेल, माझ्याजवळ नाही म्हणून नाही टाकला. माझं कोथिंबीर होती. आणि थोडीशी काजू. आता पुन्हा आता ह्याच्यावर आहे ना, आता आपण हे चिकनचे पीस टाकणार आहोत. परत राईस 3 थरामध्ये करत आहोत. ही आपली घरगुती हैदराबादी बिर्याणी झाली. आता पुन्हा याच्यावर कांदा, कोथिंबीर आणि काजू. आता पुन्हा चिकन असं 3 थरामध्ये करून घ्यायचं. आता हा आपला शेवटचा थर लागत आहे, 3रा थर. ह्याच्यात पुरा राईस टाकायचा. आपण अर्धा किलो चिकन घेतलेला, अर्धा किलो राईस घेतलेला, तो पूर्ण ह्याच्यावर टाकून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर आहे ना हे जे पण आपलं माल मटेरियल मसाला उरलेला होता तो सगळा टाकून घेतला आणि
फूड कलर घेतलेला आहे, ग्रीन कलर. एक चिमूटभरच घेतलाय, त्याला पाण्यात भिजवलंय. तो आता टाकायचा. मम्मी हे टाकल्याने काय होतं? कलरफुल बिर्याणी बनते. आणि हा ऑरेंज आहे ना? हां, ऑरेंज कलर. मम्मीने अशा प्रकारे टाकलाय, तुम्ही पण अशाच प्रकारे टाका. आता आपण काय करूया माहितीये का, त्याला घट्ट असं कुकरला झाकण लावून, मी गॅसवर आहे ना, गॅस चालू केलाय. त्याच्यावर माझा जो एक पत्रा आहे तो पत्रा ठेवायचा. आणि हे कुकर, हा आपला कुकर त्याच्यावर ठेवायचा, जेणेकरून आपली बिर्याणी खालून करपू नये. तिला 5 मिनिटं आहे ना मोठ्याच गॅसवर ठेवायची. मोठ्या गॅसवर ठेवतोय ना, तोपर्यंत आपण बाजूनी किनाऱ्यानी थोडंसं साजूक तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळं कसं घशाला आपलं अडकत नाही बिर्याणी, म्हणजे सुकी सुकी लागत नाही. आता त्याला झाकण लावून 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि नंतर 5 मिनिटं बारीक गॅसवर, मंद गॅसवर ठेवायचं. बिर्याणी आपली तयार झाली. वाव. आता आपण हिला प्लेटमध्ये काढूया. 3 थराची बिर्याणी. बघ, कशी भारी दिसते. वाव, किती सुंदर झाली आहे मम्मा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या आजची बिर्याणीची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.